माणसाच्या शरीरात आत्मा असतो आणि मेल्यानंतर आत्मा शरीरातून बाहेर निघून जातो, यावर लोकांचा भरोसा नाहीये. आपले हिंदू धर्मग्रंथ गरुड पुराण तसेच भगवद्गीतेमध्ये आत्म्याविषयी सविस्तर सांगितले, पण लोक त्यावर भरोसा ठेवत नाहीये. पण आत्ताच झालेल्या अमेरिकेमधील एका संशोधनात आत्म्याचा पुरावा सापडला आहे. अखेर आपल्या धर्मग्रंथांना वैज्ञानिक आधार मिळाला. जेव्हा अमेरिकेत 7 लोक जे काही मिनिटात मरणार होते त्यांच्यावर एक असा भयानक अभ्यास झाला. त्यांच्या शरीराची मरता चाचणी झाली. मेंदूचे रिपोर्ट येत होते, रक्ताचे नमुने येत होते, सगळे रिपोर्ट येत होते. अगदी मरण्याच्या काही सेकंद आधीच इन्फ्रारेड कॅमेऱ्यात जे दिसलं त्याने संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का दिला. जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच आत्मा दिसला. 7 अशी लोक की जे काही सेकंदात मरणार होते, पण त्यांच्या शरीराला अशी काही अत्याधुनिक मशिनरी जोडली होती की ज्यामधून असे काही रिपोर्ट आले, असे काही फोटो आले ज्याने संपूर्ण जगाचे डोळे उघडले. अखेर आपल्या देशाच्या हिंदू धर्माचे जे ग्रंथ आहेत ते किती खरे आहेत. काही लाखो वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी जे लिहून ठेवलं होतं, अखेर ते सत्य निघालं. जेव्हा आत्म्याचा फोटो समोर आला, या संशोधनात फक्त आत्माच दिसला नाही, तर नेमकं मरण्याआधी माणसाच्या शरीराला काय संकेत दिसतात, शरीरातून जेव्हा आत्मा निघत असतो तेव्हा त्यात काय घडतं, मृत्यू जवळ आल्यावर नेमकं आपल्याला काय संकेत दिसतात, मृत्यू जवळ आल्यानंतर शरीरात काय बदल घडतात आणि मेल्यानंतर आत्म्याचं काय होतं, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं या संशोधनात सापडली. ज्यामुळे संपूर्ण जगाला, हिंदू धर्माला एक वैज्ञानिक आधार मिळाला आहे. प्रत्येक भारतीयाला एक अभिमान प्राप्त झालाय. मग खरंच हे संशोधन काय होतं? जे 7 लोक जे काही मिनिटात मरणार होते त्यांच्या शरीराला मशिनरी जोडल्यानंतर असं काय दिसलं की ज्यामधून आत्मा समोर आला? खरंच मृत्यूच्या आधी काही संकेत मिळतात का? खरंच गरुड पुराण आणि आधुनिक विज्ञान याच्यामध्ये कसा काय पुरावा सापडला? चला जाणून घेऊया या धक्कादायक संशोधनाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. खरंच आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटावं असं नवीन संशोधन समोर आलं. हिंदू धर्मात गरुड पुराण आणि श्रीमद भगवद्गीतेमध्ये जे सांगितलं होतं ते अखेर खरं निघालं. विज्ञानाने अखेर सिद्ध केलं की आत्मा हा कसा असतो. मग खरंच या संशोधनात काय समोर आलं, चला जाणून घेऊयात. अमेरिका या देशात एक भयानक आणि ऐतिहासिक संशोधन झालं. यामध्ये 7 लोक घेतले होते जे काही क्षणात मरणार होते, अगदी ते मरणाच्या जवळ होते. अत्याधुनिक मशिनरी त्यांना जोडल्या गेल्या. खरंच शास्त्रज्ञांना वेगळा अभ्यास करायचा होता, पण अचानक इन्फ्रारेड कॅमेऱ्यामध्ये एक विचित्र फोटो आला आणि अखेर आत्म्याचा ऐतिहासिक पुरावा सापडला. आता जसं गरुड पुराणात सांगितलं गेलं होतं, गरुड पुराणामध्ये जे जे सांगितलं होतं अमेरिकेच्या संशोधनामध्ये तेच उघड झालं. गरुड पुराणाचा आणि या संशोधनाचा काय संबंध आहे हे जाणून घेण्यासाठी खरं तर गरुड पुराणामधल्या 2 गोष्टी आपल्याला समजून घ्यावं लागेल. खरं तर गरुड पुराण हा खूप प्राचीन आणि महत्त्वाचा ग्रंथ आहे. याच्यामध्ये मृत्यूनंतर काय होतं, मृत्यू येण्याच्या आधी आत्म्याचं कसं रूपांतर होत असतं आणि सगळ्यात भयानक म्हणजे मृत्यू येण्याच्या काही क्षण आधी शरीरात काय संकेत दिसतात याची देखील माहिती गरुड पुराणात सांगितली होती. गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी माणसाला काही संकेत मिळतात. हे संकेत माणसाचा मृत्यू जवळ आल्याचे सांगतात. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण देखील म्हणतात की ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू निश्चित आहे, परंतु मनुष्य मोहबंधनात अडकलेला असल्यामुळे तो मृत्यूला नेहमी घाबरतो. पण ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू हा 100% होत असतो, परंतु मोहबंधनात अडकलेला माणूस हा मृत्यूपासून काय पळण्याचा प्रयत्न करतो. आता गरुड पुराणात जे जे सांगितलं होतं ते अखेर सिद्ध झालं. गरुड पुराणानुसार मृत्यूच्या 1 तास आधी माणसाला मृत्यू जवळ आल्याचं समजतं. त्याला त्याचं संपूर्ण जीवन डोळ्यासमोर दिसतं. त्याने केलेली पाप पुण्य त्याला स्मरण होतात. आणि आता याचाच पडता अमेरिकन शास्त्रज्ञांनी लावला. मृत्यूच्या काही सेकंद आधी जेव्हा मेंदूचा स्कॅन सुरू होता तर त्या स्कॅनमध्ये असे काही विचित्र बदल दिसले. अशा काही रिपोर्ट्स आले की ज्यामुळे गरुड पुराण आता खरोखर वैज्ञानिकरित्या सिद्ध झाले. 7 व्यक्ती ज्यांचा मृत्यू काही क्षणात होणार त्यांना मशिनरी जोडल्या आणि त्या मशिनरीने दिले भयंकर रिपोर्ट. या रिपोर्टमध्ये असं समजलं की जी माहिती आपल्या पूर्वजांनी गरुड पुराण आणि भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी सांगितली होती ती खरी ठरली. मृत्यू होण्याचे 1 तास आधी पहिला संकेत मिळतो तो म्हणजे स्वतःच्या मृत्यूची जाणीव होते.
आपले डोळे आपोआप मिटू लागतात, आजूबाजूचं काही दिसत नाही, अनेक वेळा त्या व्यक्तीला जवळच्या व्यक्तीची आठवण येते. दुसरा संकेत मृत्यूच्या आधी दिसतो, जो गरुड पुराणात सांगितलाय, जो अमेरिकेत सिद्ध झालाय, तो म्हणजे चव जाणू लागते. काही वेळा त्याला स्वप्नामध्ये स्वर्ग आणि नरकाचे दरवाजे दिसतात. तिसरा संकेत असतो, मृत्यूच्या आधी लोकांच्या डोळ्यात यमदूत दिसू लागतात. चौथा संकेत म्हणजे गरुड पुराणानुसार मृत्यू होण्यापूर्वी सगळ्यात मोठा संकेत असतो, तो म्हणजे मृत्यूच्या 3 दिवस आधी आपल्या त्या व्यक्तीला स्वतःचे पूर्वज स्वप्नामध्ये दिसू लागतात. काही पितृदोष असतात, त्या व्यक्तीमध्ये स्वतःचं शिक्षण गुरु दिसतात. व्यक्तीचा मृत्यू जवळ आलाय हा याचा एक संकेत असतो. मृत्यूनंतर आत्मा आपल्या शरीरातून कसा बाहेर निघतो, तो पृथ्वीवर किती दिवस राहतो, या संदर्भात देखील अमेरिकन शास्त्रज्ञांनी काही निरीक्षणं नोंदवली आहे. गरुड पुराण सांगतं की मृत्यू झाल्यानंतर आत्मा हा लगेच कुठेच जात नाही, तर तो काही दिवस धर्तीवर राहतो. सनातन धर्मात गरुड पुराणाला 18 महापुराणापैकी एक मानलं जातं. या पुराणानुसार मृत्यू आत्मावर काही काळ वास्तव करत असतो. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी स्पष्ट सांगितलंय की आत्मा कधीच संपत नाही, तो अमर आहे. मग गरुड पुराणानुसार जेव्हा मृत्यू होतो तेव्हा यमदूत त्या आत्म्यासोबत येतात. आत्मा शरीर सोडतो आणि यमलोकात जातो. यमलोकात यमदूत त्या आत्म्याला 24 तास ठेवतात, त्याचे पाप पुण्य दाखवतात. यानंतर आत्मा त्या शरीराला सोडून निघून जातो. त्याने तिथे आपले आयुष्य काढले आहे. लक्षात ठेवा, आता अतिशय महत्वाच्या गोष्टीकडे वळतोय की अमेरिकन शास्त्रज्ञांनी केलेल्या त्या ऐतिहासिक प्रयोगाबद्दल सविस्तर माहिती आपण घेतोय. हिंदू धर्मग्रंथांना वैज्ञानिक आधार ज्या गोष्टीमुळे मिळाला, तोच प्रयोगात काय सिद्ध झाले आपण शेवटपर्यंत जाणून घेतोय. 13वा दिवस पहा, 13 दिवस आपला आत्मा कुटुंबाच्या आसपासच असतो. मान्यता आहे की ज्याने चांगले कर्म केले त्याला प्राण सोडताना वेदना होत नाही, परंतु ज्यांनी वाईट कर्म केले त्यांना प्राण सोडताना खूप त्रास होतो. गरुड पुराणानुसार 13 दिवस पूर्ण झाल्यानंतर आत्म्याला पुन्हा यमलोकाचा मार्ग धरावा लागतो. यमलोकातून आत्म्याला 3 मार्ग असतात: स्वर्गलोक, पितृलोक आणि नरकलोक. व्यक्तीच्या कर्मावर आधारित हे निश्चित केले जातात. त्याला कोणत्या मार्गावर पाठवलं जाईल तर हे तिथे ठरत असतं. आता गरुड पुराणात आत्मेविषयी आणि मृत्यूच्या संकेताविषयी काय सांगितलं गेलं हे आपण आतापर्यंत पाहिलं. आता ही माहिती तुम्हाला नक्कीच विचार करायला लावेल. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अमेरिकन शास्त्रज्ञांनी जो ऐतिहासिक प्रयोग केला, ज्यामुळे हिंदू धर्माला एक मोठा वैज्ञानिक आधार मिळाला, ज्यामुळे तुम्हाला भारतीय असल्याचा अभिमान वाटेल. खरं तर ही अशी घटना होती, हजारो वर्षापासून याचे उत्तर शोधायचे राहिले होते. तो प्रश्न कायम प्रत्येकाच्या मनात होता, तो उघड झाला. आता प्रश्न शिल्लक राहणार नाही की आत्मा आहे की नाही, कारण शास्त्रज्ञांनी रिपोर्ट सादर केले आहे. काय शास्त्रज्ञांच्या रिपोर्टमध्ये आलं, मृत्यू लगेच येण्याआधी काही क्षणाआधीच लोकांना काही हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यांच्या मेंदूच्या हालचालीवर नवीन संशोधनामुळे चेतनेच्या स्वरूपातील नवीन प्रश्न निर्माण झाले आहे. ॲरिझोना विद्यापीठ ॲनेस्थेसिओलॉजिस्ट प्रोफेसर डॉक्टर स्टुअर्ट हेम्ब्रॉ यांनी जीवन संरक्षक प्रणालीवरून काढले जाणार होते अशा रुग्णाच्या मेंदूचा हालचालीचा अभ्यास केला. पहा, असे 7 रुग्ण एका हॉस्पिटलमध्ये होते, ज्यांना गंभीर आजार झाले होते, जे ICU मध्ये ॲडमिट होते. मग आता ते ऑक्सिजनवर कसे तरी जगत होते. पहा आता हे संशोधन कसं झालं. जे ऑक्सिजनवर जगत होते त्यांचा जो लाईफ सपोर्ट होता, तो ऑक्सिजन आता काढला जाणार होता. मग आता त्यांना सगळ्यांना माहिती होतं की ऑक्सिजन काढला की हे रुग्ण आता मरणार आहे. आता असेच रुग्ण शास्त्रज्ञांनी ताब्यात घेतले. एका अभ्यासात त्यांनी डोक्यावर लावलेल्या लहान सेन्सॉरचा वापर करून 7 गंभीर आजारांच्या रुग्णांवर लक्ष ठेवले. आता शास्त्रज्ञांना समजलं होतं की काही तासात किंवा काही मिनिटात त्या लोकांचा मृत्यू होणार, कारण की ते फक्त ऑक्सिजनवर जिवंत होते. ऑक्सिजन काढला जाणार होता. मग शास्त्रज्ञांनी या लोकांना ताब्यात घेतलं आणि बाकीच्या म्हणजे सगळ्या गोष्टी काढल्या होत्या. आता मग शास्त्रज्ञांनी काय केलं, जे मरायला जवळ आलेले जे व्यक्ती होते त्यांच्या डोक्यावर लहानसा सेन्सर लावले. 7 गंभीर आजारी लोक लक्ष ठेवलं होतं. आता जे शास्त्रज्ञ हेम्ब्रॉप होते, तर त्या हेम्ब्रॉप यांनी सगळं काही बंद होताना पाहिलं होतं. त्यांनी अगदी सगळ्या गोष्टी आता वैद्यकीय यंत्रांनीच तपासायच्या होत्या. त्यांचा जो निष्कर्ष आला तो अचंबित करणार होता. मग आत्मा खरोखर आहे की नाही हे त्याच्यातून सिद्ध होतं. हेम्ब्रॉप यांनी रुग्णाला वैद्यकीयदृष्ट्या मृत घोषित केल्यानंतर मेंदूच्या हालचालीसाठी एक संक्षिप्त वाट पाहिली. म्हणजे पहा, त्यांनी काय केलं, मृत घोषित झाले, पण त्यांच्या मेंदूमध्ये बारीकशी हालचाल त्यांच्या लक्षात आली, ज्याला गॅमा सिंक्रोनी म्हणतात. शास्त्रीय भाषेत गॅमा सिंक्रोनी सामान्यतः जेव्हा दिसतो जेव्हा एखादी व्यक्ती जागृत असते किंवा सक्रियपणे विचार करत असते. या अभ्यासात ही क्रिया वैद्यकीय मृत्यूनंतर 90 सेकंदापर्यंत चालू राहिली. लक्षात घ्या, ज्या माणसाचं हृदय बंद पडलं, रक्तदाब शून्य झाला, जो व्यक्ती मरण आहे म्हणजे मेल्यानंतर 90 सेकंद त्याच्या मेंदूमध्ये एक अशी विशिष्ट हालचाल सुरू होती, ती तब्बल 90 सेकंदापर्यंत सुरू होती. तर त्यांनी सांगितलं की ही क्रिया आत्म्याने शरीर सोडणं असू शकतं. त्यांचं मत असं आहे की ही चेतना मेंदूच्या पेशीच्या आत चालणारी कमी ऊर्जेची प्रक्रिया असू शकते. कदाचित क्वांटम स्तरावर क्वांटम ब्रेन परिकल्पना म्हणून ओळखला जाणार हा सिद्धांत असे सुचवतो की मेंदूची जागरूक न्यूरॉन्स किंवा उपप्रक्रियेतून
देणारी ही धक्कादायक घटना असू शकते. हेमरॉप यांनी अभ्यास केला. या अभ्यासात व्यक्तींना सायलोजिबिन म्हणजेच भ्रम निर्माण करणारा एक पदार्थ मानला जातो. असा एक पदार्थ त्यांना दिला जातो. सहभागींना ज्वलंत अनुभवावर आणि MRI स्कॅनमध्ये मेंदूची खूप एक प्रक्रिया कमी असणारी घटना घडून जाते. हाच एक धक्कादायक तिथे एक प्रकारे एक रिपोर्ट त्या ठिकाणी आला की मृत्यू झाल्यानंतर 90 सेकंदानंतर मेंदूमध्ये अशा प्रकारची हालचाल जाणवली की जी माणूस जिवंत असताना देखील जाणवत असते. मग खरंच हा आत्मा त्याच्या शरीरातून बाहेर निघत असेल का, अशा प्रकारची चर्चा आता सुरू झाली आहे. पण गरुड पुराणात जसं सांगितलं होतं की मृत्यूनंतरही आत्मा तिथेच असतो, हे कुठे काही अंशी तरी सिद्ध झालेलं आहे, असं त्याबाबत आता उद्गार त्या ठिकाणी निघत आहे. मग आता नेमकं तुमचं या घटनेवर मत काय आहे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा.